सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 5 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. लालीताई आणि मंजूताई एकमेकींशी बोलत असतात. मंजूताई लाली आत्यांना म्हणतात, काय झालं लालीताई? अहो, श्रीनू पहिला आलाय याचा तुम्हाला आनंद नाही झाला? अहो, त्याने आजपर्यंत किती मेहनत केली, किती अडचणी आल्या तरी सुद्धा तो डगमगला नाही. त्यावर लाली आत्या म्हणतात, अगं श्रीनू पहिला आला त्याचा आनंद आहेच मला, पण निशीचं सगळं मार्गी लागल्याशिवाय तो आनंद मी नाही साजरा करू शकत. घरात आनंद साजरा करायचा ना तर घरातली सगळी पोरं आनंदात पाहिजेत, नाहीतर त्या आनंदाचा तर काय फायदा? त्यावर मंजूताईंनाही लाली आत्यांचे म्हणणे पडते. त्या म्हणतात, लाली आत्या तुमचं बरोबर आहे, एक सुखात एक दुःखात असं आपण नाही बघू शकत. तेवढ्यात उमाताई, निशी आणि ओवी हॉस्पिटलमधून माघारी येतात. या दोघी त्यांच्याकडे आता निशीची आणि बाळाची चौकशी करतात. उमाताई त्या दोघींनाही सांगतात, काळजी करण्याचं काही कारण नाही, बाळ आणि निशी दोघंही छान आहेत, फक्त डॉक्टरांनी या दोघांचीही व्यवस्थित काळजी घ्यायला सांगितलेली आहे. पण इकडे निशी मात्र खूप टेन्शनमध्ये असते, खूप नाराज असते. ती उमाताईंना म्हणते, आई तू सरांना सांग ना परत मुंबईला जायला, ते इथे जर मला न्यायला आले असतील ना तर मी जाणार नाही, मी आधीच सांगून ठेवते. तू त्यांना परत मुंबईला जायला सांग, काहीही झालं तरी आमची भेट परत होता कामा नये. हे सगळे निशीचे बोलणे ऐकून लाली आत्या म्हणतात की आपली भीती खरीच ठरली तर नीरज भेटला का तुम्हाला? त्यावर ओवी म्हणते, हो लाली आत्या, नीरज आमची वाटच बघत उभा होता. मला वाटतं तू इथं समोर राहून आपल्या घराकडे लक्ष ठेवत असणार आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा निशी बाहेर येईल तेव्हा तेव्हा तो तिला भेटू शकतो. त्यावर लाली आत्या म्हणतात, येऊ दे त्याला, काही करायचंय ना करू देत बाहेर, पण एक नक्की, मी काही त्याला या घरात येऊ द्यायची नाही. निशी आता तिच्या रूममध्ये जाते. पाठीमागून उमाताई जातात. उमाताई निशीला म्हणतात, निशी मला असं वाटतं की तू एकदा नीरजरावांना भेटून घ्यावं, तू बोलावंस त्यांच्याशी, अगं कितीही झालं तरी नवरा आहे तुझा. त्यावर निशी म्हणते, आई मी तुझं काही ऐकणार नाही, तुला यावेळी माझं ऐकावंच लागेल, मी नीरज सरांना नाही भेटू शकत. त्यांना जर एकदा कळलं ना की मी प्रेग्नंट आहे तर ते मला इथून घेऊन जातील, आणि मग तिथे गेल्यानंतर सतत बाळाचा विचार, भीती याच ओझ्याखाली मला राहायला लागणार आहे. त्यावर उमाताई म्हणतात, अगं निशी, आत्ताच तुझा अपघात होता होता वाचला, नीरज रावांनीच तुला वाचवले ना, आज जर ते नसते तर आपल्या काय परिस्थिती ओढवली असती? अगं थोडा तरी विचार कर ना, ते जर तुला वाचवण्यासाठी धावले याचाच अर्थ काय की त्यांचं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे. निशी त्यावर म्हणते, मला माहिती आहे ग आई, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, पण आता मला आमची प्रेमाची निशाणी जपणं जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे मी त्यांना नाही भेटणार. मी खूप सहन केले ग आई, मी माझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही, मी नाही आई माघारी जाणार. इकडे नीरज मात्र खूप अपसेट झालेला असतो, त्याला खूप वाईट वाटत असते, तो खूप रडत असतो. तो म्हणतो, निशी असं का बोलली असेल माझ्याशी, आणि कोणती मोठी गोष्ट मला कसं काय आठवत नाहीये, मी का विसरतोय? त्यावर त्याला एकदम आठवते की त्याने एक फाईल उचललेली होती निशीची, आणि त्यावर बाळाचा फोटो होता. त्यावरून त्याला एका सेकंदात कळते की निशी आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. तो या बातमीने ही गोष्ट कळल्या खूप आनंदित होतो. त्याच्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट असते. तो एकीकडे खूप खुश झालेला असतो, पण दुसरीकडे त्याला फार वाईट वाटलेले असते की निशीने एवढी मोठी बातमी मला सांगितली नाही, ॲटलिस्ट ही तरी तिने गोष्ट मला सांगायला हवी होती. यामुळे तो फार दुःखी होतो. नीरजला हेही आठवते की निशीने आपल्याला खूपदा सांगायचा प्रयत्न केला होता. आपण एकदा बाहेर गेलो होतो आणि निशीचा आवडता पायनॅपल ज्यूस तोही प्यायला तिने नकार दिला होता. एकदा तिला मला फक्त एकट्याला भेटायचे होते, पण त्यावेळेस कोणतरी बरोबर असल्यामुळे निशी त्याच्याशी काय बोलू शकली नाही. आणि नंतर म्हणजे ती काहीतरी गुड न्यूज सांगणार, तोच मेघना आंटी म्हणजेच नीरजची आई तिथे येतात, आणि त्यामुळे त्यांचे बोलणे परत एकदा राहते. तसेच त्याला हेही आठवते की निशी मगाशी म्हणाली होती, सर सगळ्यात जास्त जेव्हा तुमची गरज होती तेव्हा नव्हताच सर तुम्ही, आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची होती, शेअर करायची होती, तर तेव्हा नव्हताच सर तुम्ही. हे सगळे आठवून नीरजला फार वाईट वाटते, त्याला खूप रडायला येत असते, तो खूप रडत असतो आणि म्हणतो, आय एम सॉरी निशी, आय एम खरंच खूप खूप सॉरी. कळत न कळत का होईना माझ्याकडून चूक झाली आहे, आपल्या लाईफमधला इतका मोठा आनंदाचा क्षण आणि मी तुझ्यासोबत नव्हतो, पण मी माझी ही चूक सुधारणार आहे, कारण तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपलं बाळ आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मी माझी चूक सुधारणार.
नीरज आता मेघनाला भेटतो, म्हणजे त्याच्या आईला भेटतो आणि म्हणतो, मॉम मॉम मॉम, आज मी खूप खुश आहे, इतका खुश मी आधी कधीच झालो नव्हतो. त्यावर मेघना म्हणते, अरे असं काय झालं, सांग तरी आधी मला. त्यावर नीरज म्हणतो, आज फायनली माझी आणि निशीची भेट झाली. हे तर ऐकून मेघना चांगलीच घाबरते. ती म्हणते, काय बोलतोस, कधी, कुठे? त्यावर नीरज म्हणतो, ते महत्वाचं नाहीये ग, पहिल्यांदा तुझं अभिनंदन. तू जर ही गोष्ट ऐकलीस ना तर तुलाही खूप आनंद होईल. मेघना विचारते लगेच, काय काय, कसली गोष्ट? त्यावर नीरज म्हणतो, आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे. मेघना आता ही गोष्ट ऐकून खूप टेन्शन मध्ये येते. ती म्हणते, कोणी सांगितलं तुला, निशीने काही सांगितलं का? त्यावर नीरज म्हणतो, नाही गाई, निशी नाही बोलली काही माझ्याशी, ती नाराज आहे माझ्यावर, पण मला समजलं. मेघना आता विचार करू लागते, कमाल आहे, निशी भेटली होती तर तिनं माझ्याबद्दल कसं काही सांगितलं नाही, काय नक्की जादू आहे, असं काय झालं? निशीने माझी धमकी अजून लक्षात ठेवली असेल का? तसं असेल तर बरंच आहे, ती आपणच नीरजच्या आणि आमच्या लाईफमधून निघून जाईल. इकडे मेघना मात्र खूप अपसेट झालेली असते, खूप नाराज झालेली असते आणि हे सगळे नीरज बघत असतो. तो आईला विचारतो, आई तुला आनंद नाही का ग झाला, तू का रडतीयस? इनफॅक्ट आपल्या फॅमिलीसाठी तर हा इतका आनंदाचा क्षण आहे, एवढी चांगली गुड न्यूज आहे आणि तुला रडायला काय झालंय? इनफॅक्ट तुला तर आनंद व्हायला हवा होता. त्यावर मेघना म्हणते, खरंच मला खूप आनंद झालाय नीरज, पण आता असं नाही होणार कदाचित. नीरज, एवढी मोठी आनंदाची न्यूज होती, तिने तुला किंवा आम्हाला कोणालाच का नाही सांगितली? ती तुझ्यावर रागवली आणि म्हणून ती नांदिवलीला निघून आली असे आम्हाला वाटत होतं, पण इकडं तर काय भलतंच निघालं, जसं तिला तुझ्याशी किंवा आपल्या कुणाशी नातंच ठेवायचं नाही. कदाचित तिला हे मूल पण नको असेल आणि म्हणूनच तिने कुणाला काही कल्पना न देता सरळ नांदिवलीला निघून गेली. हे ऐकून नीरज खूप चिडतो. तो म्हणतो, आई तुला काही समजतं का, तू काय बोलतीयस? माझी निशी असं कधीच करणार नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. पण मेघना मात्र नीरजला बोलण्यामध्ये बरोबर गुंडळते. ती म्हणते, का नाही करू शकत, आजकालच्या जगात काहीही घडू शकतं. आता तू मला सांग, हे घर सोडून जायचं कारण नाहीये तर मग काय कारण आहे इथं निघून यायचं? तुमच्या वादाचं कारण कडून ती पुढे निघून आली. नीरज, जसं दिसतं तसं नसतं रे, तू खूप साधा भोळा आहे, म्हणून अशी माणसं तुला फसवतात. आता नीरजच्या चेहऱ्यावरून तर असं वाटतंय की मेघनाला त्याचे सगळे बोलणे पटले. पुढे इकडे श्रीनू आणि उमाताई देवघरात देवाच्या पूजेची तयारी करत असतात. उमाताई श्रीनूला विचारतात, अरे श्रीनू, तू पुढे काय ठरवलंय, काय विचार आहे तुझा तुझ्या आणि ओवीच्या लग्नाबद्दल? आपल्याला परत लाली आत्यांसमोर हा विचार मांडायला हवा. हे बघ, मी आणि हे तर लालीताईंना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे आज ना उद्या लग्नाला त्या नक्की तयार होतील, त्यांचं मन नक्की बदलेल. पण श्रीनूला मात्र पक्की खात्री असते की आई काही तयार होणार नाही, आई बिलकुल ऐकणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तर ओवी सुद्धा लग्न करायला नकार देतीये. ती आईची आणि नातवंडाची इच्छा पूर्ण करू शकणार नाही म्हणून माघार घेतीये असे तो उमाईला सांगतो. श्रीनूचा पडलेला चेहरा ऐकू पाहून उमाई म्हणते, श्रीनू तू काही काळजी करू नको, मी आज पिठोरीची पूजा करणार आहे, उपवास करणार आहे. आजच्या दिवशी मी देवीकडे जे काही मागेन ते देवी मला नक्की देईल, मला खात्री आहे. इकडे हॉलमध्ये बंधू मामा हिशोब करत बसलेले असतात. ते फार नाराज असतात. ते दादांना म्हणतात, दादा आज घरात पिठोरीची पूजा, दरवर्षी आई आपल्यासाठी पिठोरीचा उपवास करायची, पण आता ती आपल्याला कायमची सोडून गेली. पुढे श्रीनूला पूजेसाठी बोलवण्यासाठी लाली आत्या त्याच्या रूममध्ये येते. ती श्रीनूला म्हणते, अरे तुझा रिझल्ट चांगला लागला ना, म्हणून मी आज सकाळपासून काहीही न खाता पिता उपवास ठेवलाय, तुझं आजपर्यंत चांगलं झालंय आणि इथून पुढेही होईल. त्यावर श्रीनू म्हणतो, अगं माझं सगळं देव चांगलंच करतोय ग, पण प्रश्न तर तुझा आहे, तू का तुझा हट्ट सोडत नाहीये? आई मला सांग, तुझा आता ओवीवर राग काय आहे? हे बघ, ओवीमुळेच मी या घरात या गावात ताटमानाने वागतोय. तिने माझीच नाही तर आपल्या घराण्याची इज्जत सुद्धा वाचवली आहे. आई, ओवीच माझ्यासाठी योग्य मुलगी आहे, तुला कसं कळत नाहीये? अजून तुला काय याचा नवीन पुरावा पाहिजेलाय? त्यावर लाली आत्या म्हणते, अरे श्रीनू तू मला पण थोडं समजून घे ना, माझ्या पण काही इच्छा आहेत. अरे मला ना तुझा संसार थाटलेला बहरलेला मोठा झालेला बघायचाय, जसं मी तुझे आणि निशीचे लाड पुरवले, त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं, तसेच मला तुझ्या पोरांचे पण लाड पुरवायचे, त्यांना अंगाखांद्यावर खेळवायचंय. आणि तोच सांग, हे सुख मला ओवी देऊ शकेल का? त्यावर श्रीनू म्हणतो, आई तू फक्त या एका गोष्टीच्या साठी अडून बसलीये,
तिकडे ती बिचारी ओवी फक्त तुझ्या आनंदासाठी माझ्यावरचं प्रेम विसरायला तयार झाली आहे. पण तू माझ्यासाठी एक ही गोष्ट सोडू शकत नाही. पण लाली आत्या काही ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणते, तू ना माझ्याशी वाद घालू नकोस आता, तू पटकन पूजेला खाली चल बरं. असे म्हणून ती तिथून निघून जाते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षक हो, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.